नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया ठळक घडामोडींनी। नूतन ग्रामपंचायत सदस्यांनी गावचा विकास आणि नागरिकांच्या सेवेचं उद्दिष्ट ठेवावं। काँग्रेसच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात नामदार सतेज पाटील यांचा कानमंत्र। कबनुरातील तरुणाच्या खून प्रकरणी 4 संशयित शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात। ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून खून झाल्याची पोलिसांची माहिती। अन्य संशयितांचा शोध सुरू। चिकन खा बिनधास्त, पशुसंवर्धन विभागाचं आवाहन। चिकनमुळे बर्ड फ्लूचा धोका नसल्याचा विभागाचा निर्वाळा। नियामक मंडळाच्या नव्या अटी सहकारी पतसंस्थांचं कंबरड मोडणाऱ्या अटी रद्दसाठी संस्थाचालक सेवकांनी प्रयत्न करावेत। कुरुंदवाडमधील सहकार परिषदेत आमदार प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन। आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांची मेळाव्यात मागणी। To achieve success and prosperity in business, the selection of the right place is very important. And that is why Alexa Park is the perfect choice for any kind of showroom, office, restaurant, shop or hotel. Right from 400 square feet to 4,000 square feet, ground floor to 9th floor, Alexa Park offers a variety of options for your business ventures. Best-in-class quality construction, independent parking, located in the heart of the city, a site that's highly attractive and the focus of everyone's attention. Perfect planning and super fast construction. Reaping prosperity, Alexa Park is a paramount residential and commercial hub of modern times. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। ग्रामपंचायत निवडणूक ही राजकारणाची पहिली पायरी आहे। या निवडणुकीत लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकून तुम्हाला निवडून दिलंय। या विश्वासास पात्र राहून निवडून आलेल्या प्रत्येक सदस्यांनी गावचा विकास आणि नागरिकांची सेवा हेच एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवावं, असं आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं। कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयोजित जिल्ह्यातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते। नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे लक्षणीय उमेदवार विजयी झालेत। जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात काँग्रेसनं अनेक ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवलंय। कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क इथं या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला। नामदार सतेज पाटील यांच्या हस्ते आणि आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजूबाबा आवळे, आमदार ऋतुराज पाटील, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, माजी महापौर निलोफर आजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार समारंभ पार पडला। या प्रसंगी बोलताना नामदार सतेज पाटील यांनी नूतन सदस्यांचं अभिनंदन केलं। विजयी झालेल्या सदस्यांनी लोकशाहीनं दिलेली जबाबदारी पारदर्शकपणे सांभाळावी असं सांगितलं। गावाचा विकास करण्याची तुमच्यात धमक असल्यानंच लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकून निवडून दिलंय। त्यामुळे पुढील 5 वर्षात गावचा विकास कशा पद्धतीनं करता येईल याचं नियोजन आत्तापासूनच करावं। ज्या भागातून आपण निवडून आलात त्या ठिकाणच्या नागरिकांशी आदरानं वागत त्यांच्या सर्व अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करावा। जिल्ह्याचा पालकमंत्री आणि काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं आपल्या गावच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी
आपण सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. निवडून येताना काय कष्ट करावे लागतात, किती त्रास होतो, किती काय करावं लागतं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. परंतु निवडणूक झाल्यानंतर वेगळा विचार कुठलाही आपण या ठिकाणी करायचा नाही. मला कुणी मतं दिली नाही याचा विचार न करता मी त्या वर्गात निवडून आलेला आहे, त्या वर्गाचा विकास मी करणार, ही भूमिका आपल्याला त्या ठिकाणी ठेवावी लागेल. की निवडणुकीतलं राजकारण आपण थोडं बाजूला ठेवलं पाहिजे आणि पुढच्या काळात आपण त्या वर्गाचे प्रतिनिधी आहोत, त्या वर्गाचा विकास झाला पाहिजे, ही भूमिका घेऊन आपल्याला या ठिकाणी काम करावं लागेल. माझ्या परीनं मी चंद्र आणि सूर्य देतो म्हणत नाही, परंतु माझ्या परीनं जेवढं काय मला करता येईल, जेवढा काय न्याय देता येईल, जेवढी काय मदत अडचणीच्या काळामध्ये तुम्हा सगळ्या मंडळींना काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष या नात्यानं जेवढी म्हणून करता येईल तेवढी करण्याचा माझा प्रयत्न राहील, एवढी ग्वाही या निमित्ताने देतो. ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक फार महत्त्वाची आणि अवघड असते. पंचायत राजमध्ये महत्त्वाची मानली जाणारी ही निवडणूक जिंकत सामाजिक कार्य करण्यासाठी तुम्हा सर्वांची जबाबदारी वाढल्याचं आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं. आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे, शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करत नवीन सदस्यांनी शासनाच्या सर्व प्रकारच्या लोकाभिमुख योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा असं सांगितलं. विजयी सदस्यांनी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणं लोकांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच पक्षवाढीसाठी नेहमी कार्यरत राहू अशी ग्वाही यावेळी दिली. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, तालुका अध्यक्ष यांच्यासह काँग्रेसच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील कबनूर इथं शनिवारी रात्री एका तरुणाचा थरारक पाठलाग करून डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. संदीप सुरेश माघाडे असं त्या युवकाचं नाव आहे. या प्रकरणी 14 संशयित आरोपींची नावं निष्पन्न झाली असून त्यापैकी 4 संशयित आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कबनूर चौकात शनिवारी रात्री संदीप माघाडे हा युवक थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. मोपेडमधून आणलेल्या कोयत्यासह धारधार शस्त्रानं वार केल्यानं संदीप जखमी झाला. संदीप या अवस्थेतच जीव वाचवण्यासाठी पळत सुटला. पुन्हा हल्लेखोरांनी पाठलाग करत त्याला गाठलं. शस्त्रास्त्रासह दगडानंही संदीपवर जोरदार हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी 14 संशयित आरोपींची नावं निष्पन्न झाली असून त्यापैकी 4 संशयित आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ग्रामपंचायत निवडणुकीतील राजकीय वादातून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितलं. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कबनूर गावामध्ये सिद्धार्थनगर एरियामध्ये काल संदीप माघाडे या युवकावर 8 ते 10 जणांनी सशस्त्र हल्ला केला. त्यामध्ये तो जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेनंतर कलम 302, 143, 147, 149, 323, 504, 506 आर्म ॲक्ट 425 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. चिकन खाल्ल्यामुळं बर्ड फ्लू होत नाही, त्यामुळे नागरिकांनी बिनधास्तपणे चिकन खावं असं आवाहन कोल्हापूरचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर वाय ए पठाण यांनी पत्रकार परिषदेत केलंय. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी, कर्मचारी आणि पोल्ट्री व्यावसायिकांनी स्वतः चिकन खाल्ल्यामुळं बर्ड फ्लू होत नसल्याचं सांगितलं. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील 550 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. हे सर्व नमुने निगेटिव्ह आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. चिकन खाल्ल्यामुळं कोरोना होतो या एकाच अफवेमुळं पोल्ट्री व्यावसायिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. आता तर चिकन खाल्ल्यामुळं बर्ड फ्लू होत असल्याचा गैरसमज पसरवण्यात येत असला तरी नागरिकांनी मनामध्ये कोणतीही भीती, शंका न बाळगता बिनधास्तपणे चिकन खावं असं आवाहन कोल्हापूरचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर वाय ए पठाण यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केलंय. कोरोनाचं संकट टळत असतानाच आता चिकन खाल्ल्यामुळं बर्ड फ्लू होत असल्याचा गैरसमज पसरवण्यात येतोय. त्यामुळं पोल्ट्री व्यावसायिक पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक अडचणीत आलेत. मात्र 70° पर्यंत चिकन शिजवल्यास यामध्ये बर्ड फ्लूचा अथवा कोणताही इतर आजाराचा विषाणू राहत नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता बिनधास्तपणे चिकन खाण्याचं आवाहन उपायुक्त डॉक्टर पठाण यांनी यावेळी केलं. तरी आपण सर्वेक्षण एरियामधनं सर्वेक्षण करत आहोत आणि त्यांचे रायगरसली आपण सॅम्पल पाठवून त्याच्या रिझल्टकडे आपण लक्ष ठेवून आहोत. तर माझं असं म्हणणं आहे की सध्या तरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कसल्याही प्रकारचा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव नसल्यामुळं पोल्ट्री, चिकन, मटण आपल्या खाण्याकरता फार सुरक्षित आहेत.
फक्त एवढी काळजी घ्यायची की त्यांचा कमीत कमी 70 डिग्री सेंटीग्रेडवर कमीत कमी 3 ते 4 मिनटाकरता त्याला चांगल्या प्रकारे शिजवायचं आणि त्यापासून आपल्याला कोणता धोका राहणार नाही. बर्ड फ्लूच्या भीतीनं कोंबड्यांना मागणी नसल्यानं याच कोंबड्या 40 ते 45 रुपयाला विक्री केल्या जात आहेत. चिकनचे दर कमी झाले असले तरी हॉटेलमधील चिकन आणि चिकनपासून बनणारे खाद्यपदार्थांचे दर मात्र जैसे थे आहेत. त्यामुळे लवकरच या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन पोल्ट्रीच्या ठिकाणचे दर आणि विक्री दुकानातील दर यासंबंधी रेडी रेकनर बनवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेला जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विनोद पवार, सहाय्यक आयुक्त डॉक्टर अशोक नाईक, डॉक्टर S.B. भरते, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर श्याम लुद्रिक, पोल्ट्री उद्योजक समीर मुल्ला, उत्तम रेडेकर आदी उपस्थित होते. वळूयात पुढच्या बातमीकडे. पन्हाळा तालुक्यातील 7वेपैकी शिंदेवाडीतील स्टोन क्रशरच्या वाहतुकीमुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या ठिकाणचं स्टोन क्रशर बंद करण्याची मागणी करूनही प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलंय. त्यामुळं संतापलेल्या ग्रामस्थांनी JCBच्या सहाय्यानं चर मारून क्रशरकडे जाणारा रस्ताच बंद केलाय. 7वेपैकी शिंदेवाडीत गट नंबर 768 या क्षेत्रामध्ये स्टोन क्रशर सुरू आहे. स्टोन क्रशरमुळे अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. यामुळे गावातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. स्टोन क्रशरच्या प्रदूषणामुळे परिसरातील शेतजमीनही धोक्यात आली आहे. स्टोन क्रशर बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाला केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यानं आज शिंदेवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत गावच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यावर JCBच्या सहाय्यानं चर मारून क्रशरकडे जाणारा रस्ता बंद केला. यावेळी ग्रामस्थांनी या रस्त्यावरून खडी घेऊन जाणारा ट्रक परतवून लावला. या क्रेशरमुळे काय झालंय, रस्ता आमचा सगळा शिंदेवाडी देवाळे 7वे सगळा रस्ता खराब झालेला आहे. क्रेशर होऊन आता 4-5 महिने झालं चालू झाला आहे. त्याच्यामुळे रस्त्याची तरी एकदमच वाट लागलेली आहे. लहान मुलं वयस्कर माणसं जायला रस्त्यानं जाताना सगळं गाडी जाण्यासारखी सगळं हे झालेलं नाही आणि पिकाचे सगळं नुकसान झालेलं आहे. सगळी धूळ जी आहे ना ते सगळी पिकावणी पडते, गवत सगळं येत नाही साधं रस्त्यात. त्यासाठी आमच्या हद्दीतून जे रस्ता जाते ते आम्ही आज सगळे गावाले मिळून सगळे बंद करत आहे. गावाजवळ सुरू असणाऱ्या क्रशरजवळ रात्री अपरात्री डोंगरावर सुरुंग लावली जातात. यामुळे घरं हादरत असल्यानं स्टोन क्रशर बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सुरुंग लावतात तेव्हा घर हादरतं, रात्रीचं पण आणि दिवसाचं पण, आणि त्याच्यामुळं आम्ही दचकून उठत असतोय, आदरा आल्यासारखा वाटत आहे. मग त्याच्यामुळं आम्हाला खूपच त्रास होतोय. यावेळी जालंधर शिंदे, विकास शिंदे, भीमराव खोमणे, शंकर शिंदे, संतोष खोमणे, राजाराम गोठणे, प्रकाश खोमणे, अक्काताई शिणगारे, विमल भिंगारडे यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या. सहकारातील नियामक मंडळाच्या नव्या जाचक अटींमुळे सहकारी पतसंस्थांचं कंबरडं मोडणार आहे. त्यामुळे या अटी रद्द करण्यासाठी संस्थाचालक आणि सेवकांनी ताकदीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलं. कुरुंदवाड इथं आयोजित सहकार परिषदेत ते बोलत होते. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड इथं शिरोळ तालुका सहकारी पतसंस्था सेवक संघटनेच्या वतीनं नियामक मंडळाच्या जाचक अटींबाबत सहकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला आमदार प्रकाश आबिटकर, पतसंस्था संचालक, सेवक उपस्थित होते. तालुका सहकारी पतसंस्था सेवक संघटना अध्यक्ष रमेश मिठारे यांनी नियामक मंडळाच्या जाचक अटींच्या ठरावाचं वाचन करून त्याच्या परिणामाची जाणीव सभागृहाला करून दिली. यावेळी बोलताना आमदार आबिटकर यांनी सहकार नियामक मंडळाच्या नव्या अटी धोकादायक आहेत, यामुळे पतसंस्थांचं अस्तित्व धोक्यात येईल अशी भीती व्यक्त केली. विश्वस्त, तज्ज्ञ यांनी सर्वांना सोबत घेऊन आंदोलनापेक्षा सरकारपुढे नियामक कायदे रद्द करण्याची आग्रही भूमिका मांडण्याची गरज आमदार आबिटकर यांनी व्यक्त केली. दुर्दैवानं नियामक मंडळाचे जे काही नवीन शासकीय नियम झाला आहे, या नियमामुळं सहकारी पतसंस्थांचा संपूर्ण अस्तित्वच धोक्यात येईल अशी परिस्थिती आहे. याबाबत संपूर्ण महाराष्ट्रातील पतसंस्थांमध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण आहे. विधिमंडळामध्ये या विषयाचं गांभीर्य सभागृहाला आणि सहकार मंत्र्यांना आम्ही पटवून दिलं आहे आणि त्यानंतर याबाबतीचं आंदोलन आणि याबाबतची भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने घेऊन सहकारी पतसंस्थांचे सर्व विश्वस्त आणि तिथले कर्मचारी या सर्वांच्या माध्यमातून कमिशनरांच्याकडे असेल आणि त्यानंतर विधिमंडळामध्ये असेल, सहकार मंत्र्यांकडे असेल, आग्रही भूमिका घेऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये नियामक मंडळाच्या जाचक अटी रद्द करणं आणि भविष्यकाळामध्ये सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील सावकारमुक्त अशा पद्धतीची व्यवस्था तयार करण्यासाठी ज्या पद्धतीचं काम करायला पाहिजे ते करण्यासाठी आम्ही काम करतो. कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष अनिल पाटील, अरविंद मजलेकर,
रविकुमार पाटील, सुधाकर पिसे, शांताराम हसगुळकर यांनीही नियामक मंडळाला हद्दपार करण्याची मागणी केली. यावेळी संघटनेचे संजय कुंभोजे, सुभाष शिरगावे, बाबासाहेब पाटील, जयपाल नाईक, संजय पाटील, संजय पोतदार, राजेंद्र तंबाके, राजू कोकाटे, तेजपाल मुदकाना, शशिकांत कांबळे, राहुल पाटील, कांचन लाड, भारती मोरे, शोभा परीट यांच्यासह तालुक्यातील संस्था संचालक, सेवक उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. इथं घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. विकास कामांच्या माध्यमातून प्रभागाला वेगळी ओळख निर्माण करून देऊ अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. माजी नगरसेविका प्रतीक्षा पाटील यांच्या साळोखेनगर प्रभागातील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. माजी नगरसेविका प्रतीक्षा पाटील यांच्या प्रयत्नातून प्रभागातील विविध विकास कामं मार्गी लागली आहेत. सुश्रुषा कॉलनीत 10 लाख रुपये खर्च करून रस्त्याचं काम पूर्ण करण्यात आलंय. ऐच्छिक निधीतून 5 लाख रुपये खर्च करून पार्वती पार्क इथं ओपन जिमचं साहित्य बसवण्यात आलंय. या कामाचं उद्घाटन आणि तरुणांसाठी हाडको कॉलनीत 10 लाख रुपये खर्च करून तयार करण्यात येणाऱ्या टर्फ ग्राउंडचं भूमिपूजन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी स्माईल ग्रुपच्या फलकाचं अनावरण आमदार पाटील यांनी केलं. साळोखे नगरातील नागरिकांनी आमदार ऋतुराज पाटील यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी विकास कामांच्या माध्यमातून प्रभागाची वेगळी ओळख निर्माण करू अशी ग्वाही दिली. आपल्या भागाचा वेगळा आज त्या ठिकाणी रूप कसा देता येईल, एक वेगळी ओळख कशी निर्माण करता येईल, हा प्रामाणिक प्रयत्न माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला करायचा आहे. पण ऋतुराज काय एकटं करू शकत नाही. तुमचा आशीर्वाद असला, तुमची साथ असली. आता धीरजरावांनी ठरवलं की बाबा आपल्या भागामध्ये आपल्याला टर्फ करायचं आहे. त्यांनी सांगितल्याशिवाय मी काय करू शकतोय काय? म्हणजे उद्या काही आपल्या भागामध्ये काही करायचं असेल तर तुम्ही सगळेजण राबताय, तुम्ही सगळेजण कष्ट करताय, तुम्ही त्या ठिकाणी जे नियोजन करताय, तुम्ही सांगताय की हे आम्हाला पाहिजे. आणि निश्चितपणे जे माझ्याकडनं असेल, आदरणीय बंटी साहेबांच्याकडनं असेल, जे प्रामुख्यानं आपल्या भागासाठी, आपल्या कामासाठी किंवा आपल्या वॉर्डसाठी देता येईल, हा प्रामाणिक प्रयत्न हा ऋतुराजचा निश्चितपणे राहील. हा विश्वास मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुद्दामून आपल्या सगळ्यांना द्यायचा आहे. माजी नगरसेविका प्रतीक्षा पाटील यांनी विकास कामं करणाऱ्यांच्या पाठीशी जनतेनं उभं राहावं असं आवाहन केलं. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते धीरज पाटील, आकाश कोरवी, स्वप्नील यादव, स्वप्नील चिदरकर, अमोल कापसे, शिवाजी यादव, निवृत्ती यादव, महादेव कुंभार, सातप्पा भोसले, अप्पासो पाटील, गायत्री पाटील, उषा भोसले, संध्या जेरे, लता पाटील, संजय जेरे यांच्यासह या परिसरातील विविध मंडळांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला उपस्थित होत्या. आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा अशी मागणी आज झालेल्या मेळाव्यात करण्यात आली आहे. त्यासाठी लवकरच राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याबरोबरच संघटना बळकटीकरण करण्याबाबतही या मेळाव्यात चर्चा करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा आशा आणि गटप्रवर्तक युनियनच्या वतीनं जिल्ह्यातील गटप्रवर्तकांचा मेळावा आज पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नेत्रदीपा पाटील होत्या. यावेळी महाराष्ट्र राज्य आशा आणि गटप्रवर्तक फेडरेशनचे महासचिव कॉम्रेड सलीम पटेल, C2चे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे, चंद्रकांत यादव, शिवाजी मगदूम आदी प्रमुख उपस्थित होते. आजपर्यंत संघटनेच्या माध्यमातून मिळवलेल्या यशाबद्दल तसंच जिल्ह्यातील गटप्रवर्तकांना प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका स्तरावर येणाऱ्या अडचणी, विविध मागण्या याबाबत या मेळाव्यात चर्चा करण्यात आली. आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक प्रामाणिकपणे काम करतात, मात्र अनेक वेळा मानधनाच्या बाबतीत अन्याय होतो. हे कर्मचारी केवळ 2 ते 3 तास काम करत असल्याचं शासनाचं म्हणणं आहे. मुळातच अनेक सर्वे आणि गाव पातळीवरील अनेक जबाबदाऱ्या हे कर्मचारी पार पाडत असतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा अशी मागणी या मेळाव्यात नेत्रदीपा पाटील यांनी केली. या मागणीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्णय या मेळाव्यात घेण्यात आलाय.
राज्यभरातील 8,000 आशा वर्कर्स आणि 1,000 गटप्रवर्तक यांच्या कामाच्या नोंदी घेऊन त्याचा अहवाल राज्य सरकारकडे देण्यात येणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. आशा कर्मचाऱ्यांच्या वाढीव मानधनातील 2,000 रुपये अद्यापही राज्य शासनाकडून मिळालेले नाहीत. त्याबाबत पाठपुरावा करणं आणि कामामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न करणं आदी निर्णयही या मेळाव्यात सर्वानुमते घेण्यात आले. यावेळी इंद्रजित पाटील, सीमा पाटील, संगीता पाटील, उज्ज्वला पाटील, आरती भोसले, सारिका पाटील, विमल आत्तिगरे, राधिका घाटगे, पूनम माळी आदी उपस्थित होते. राज्याचा ग्रामविकास विभाग आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील केखले प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका मिळाली आहे. आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते ही रुग्णवाहिका आरोग्य केंद्रास प्रदान करण्यात आली. पन्हाळा तालुक्यातील केखले प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका नसल्यानं रुग्णांची हेळसांड होत होती. या केंद्राला कोडोली अथवा अन्य केंद्रांच्या रुग्णवाहिकेचा आधार घ्यावा लागत होता. राज्याच्या ग्रामविकास विभाग, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं केखलेतील प्राथमिक आरोग्य केंद्राला अत्याधुनिक वैद्यकीय सोयीसुविधा असलेली रुग्णवाहिका मिळाली आहे. आमदार विनय कोरे आणि माजी समाज कल्याण सभापती विशांत महापुरे यांनी रुग्णवाहिकेसाठी विशेष प्रयत्न केले होते. आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचं पूजन करून आरोग्य केंद्राकडे रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. यावेळी पन्हाळा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल कवठेकर, केखले केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर S.B. पाटील, कोडोली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनील अभिवंत, वारणा दूध संघाचे संचालक शिवाजीराव जंगम, माजी संचालक K.R. पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर B.T. साळोखे, जाखलेचे तंटामुक्त अध्यक्ष रणजित शिंदे सरकार, बहिरेवाडीचे सरपंच शिरीषकुमार जाधव, मारुती पाटील आदी उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महास्वच्छता अभियानात आज 1.5 टन कचरा आणि प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. लोकसहभागातून राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेचा आज 91वा रविवार होता. महानगरपालिका प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शियेनाका मेन रोड, तांबट कमान, संपूर्ण परिसर, संभाजीनगर बसस्टँड ते तलवार चौक, हॉकी स्टेडियम ते भक्तिपूजानगर चौक, बिंदू चौक ते दसरा चौक, पंचगंगा घाट परिसर, सायबर चौक ते शिवाजी विद्यापीठ परिसर या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून परिसर चकाचक करण्यात आला. या मोहिमेत महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचाऱ्यांसह नागरिकांनीही सहभाग घेतला होता. सुमारे 1.5 टन कचरा आणि प्लास्टिक या मोहिमेत गोळा करण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात एकूण 1,062 जणांचे स्वॅब चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1,034 अहवाल निगेटिव्ह आले असून केवळ 9 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. या कालावधीत 21 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या 65 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 1,062 स्वॅब चाचणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 1,034 अहवाल निगेटिव्ह आले तर 19 स्वॅब नाकारण्यात आले. गेल्या 24 तासात 9 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. या नव्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील 5, चंदगड तालुक्यातील 3, पन्हाळा तालुक्यातील 1 रुग्णाचा समावेश आहे. या रुग्णांसह जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 49,849 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 21 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्यामुळं त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळं डिस्चार्ज दिलेल्या आत्तापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 48,067 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 1 कोरोनाचा रुग्ण मयत झाल्यामुळं मृतांची एकूण संख्या 1,717 इतकी झाली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात सध्या 65 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. ज्योतिर्लिंग फाउंडेशन आणि नेहरू युवा केंद्र कोल्हापूर यांच्या वतीनं राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक इथं थुंकीमुक्त परिसराची गरज याविषयी जनजागृती करण्यात आली. युवा राष्ट्रीय सप्ताहाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे आणि भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर यांच्या उपस्थितीत थुंकीमुक्त परिसर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नेहरू युवा प्रतिष्ठानचे सुरेश चौगले, डॉक्टर उत्तम पाटील, आरोग्यसेवक सुनील काकडे, संदीप टिपुगडे यांनी माहिती दिली. सर्जेराव पाटील, सागर कवडे, प्रकाश कवडे, युवराज किरुळकर, राम चौगले, रमेश साबळे आदी मान्यवर उपस्थित होते. शिरढोणमधील शेतमजूर महिलेच्या खून प्रकरणी पोलिसांना अद्यापही ठोस धागेदोरे हाती लागलेले नाहीत. दरम्यान आज पोलिसांनी काही जणांकडे चौकशी केल्याचं समजतंय. शिरोळ तालुक्यातील शिरढोण इथल्या 42 वर्षीय शोभा खोत या शेतमजुरीसाठी शनिवारी सकाळी गेल्या होत्या. काम आटोपून घरी वैरणीचा भारा घेऊन येताना रस्त्यातच त्यांचा अज्ञाताकडून धारधार शस्त्रानं निर्घृण खून करण्यात आला.
गावापासून दूर असलेल्या निर्जन स्थळी खून झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. आज खुनाच्या दुसऱ्या दिवशी या खून प्रकरणात कोणतेही धागेदोरे हाती लागले नव्हते. दरम्यान पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तपास सुरू असल्याचं सांगितलं. या प्रकरणी काही जणांची चौकशी केली जात असल्याचं समजतंय. हा खून अनैतिक संबंधातून की अन्य कारणातून झाला याचा पोलीस तपास करतायत. शासनाच्या ऊर्जा विभाग कृषी योजनेअंतर्गत पर्यते उपविभागातील शेतकऱ्यांच्या नवीन कृषी पंपांना वीज जोडणी देण्यात येणार आहे. त्यानुसार आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत करवीर तालुक्यातील हनबरवाडी इथले शेतकरी नारायण पाटील यांना वीज जोडणी देण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1432 शेतीपंप जोडण्या 26 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. दक्षिण मतदारसंघातील विविध गावांमध्ये पहिल्या टप्प्यात 32 वीजपंप जोडण्या देण्यात येणार आहेत. करवीर तालुक्यातील हणबरवाडी इथले शेतकरी नारायण पाटील यांना जोडणी देऊन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अधिकारी परीक्षित उदगावे, उपसभापती सागर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, विलास साठे, शाखा अभियंता सुभाष पाटील, अण्णासाहेब आंबोडेकर, सरपंच सुप्रिया बाजीराव वाडकर, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव वाडकर, माजी सरपंच चंद्रकांत कदरे, मारुती पेडकेकर, बाबासो भोसले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोल्हापूरच्या मातीतील अनेक जण उच्च पदावर पोहोचलेत. अशा अधिकाऱ्यांमुळं कोल्हापूरचं नाव साता समुद्रपार पोहोचलंय ही अभिमानाची गोष्ट आहे, असं प्रतिपादन निवृत्त मेजर जनरल M.N. काशीद यांनी केलं. कोल्हापुरातील सुधाकर नांगनुरे यांची राज्याच्या नगर विकास आणि मूल्यांकन विभागाच्या संचालकपदी पदोन्नती झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कोल्हापुरातील गडिंग्लज इथं राहणाऱ्या सुधाकर नांगनुरे यांची राज्याच्या नगरविकास आणि मूल्यांकन विभागाच्या संचालकपदी पदोन्नती झाली आहे. आपल्या कार्याचा ठसा उमटवत उच्च पदावर पोहोचण्याचा मान मिळवल्याबद्दल कोल्हापुरातील व्यंकटेश्वरा प्रकाशन यांच्या वतीनं नांगनुरे यांचा शाहू स्मारक भवन इथं सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. भारतीय लष्कराचे निवृत्त मेजर जनरल M.N. काशीद यांच्या हस्ते सुधाकर नांगनुरे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना निवृत्त मेजर जनरल काशीद यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर सुधाकर नांगनुरे यांनी देशासह परदेशातही कोल्हापूरचा ठसा उमटवल्याचं सांगितलं. कोणत्याही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नसताना आणि आर्थिक परिस्थिती बेताची असूनही शिक्षण पूर्ण करत आपण सरकारी नोकरी मिळवली. यानंतर खात्याअंतर्गत परीक्षा देत या पदापर्यंत आपल्याला पोहोचता आल्याचं नांगनुरे यांनी सांगितलं. यावेळी व्यंकटेश्वरा प्रकाशनचे संपादक संजय भोसले, प्राध्यापक प्रकाश इनामदार, आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. इथं घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. चित्र रेखाटताना चित्रकाराची विचार क्षमता फार महत्त्वाची असते. विचार कौशल्यांच्या जोरावरच बाल कलाकारांचं काम समाजासमोर प्रतिबिंबित होतं. त्यामुळं समाजानं त्यांना प्रोत्साहित करणं महत्त्वाचं आहे, असं प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं. आर्ट फाउंडेशनच्या वतीनं बालिका दिनानिमित्त आयोजित बाल चित्रकारांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कोल्हापूर आर्ट फाउंडेशनच्या वतीनं बालचित्रकारांना कलेची प्रेरणा दिली जाते. त्यातूनच अनेक बालचित्रकारांनी कोल्हापूरचं नाव देशपातळीवर उंचावलंय. याच प्रेरणेतून कोल्हापुरातील स्नेहा आणि सोहन हंकारे या भावंडांनी लॉकडाऊनच्या कालावधीत विविध निसर्गचित्र काढली होती. त्यांना प्रेरणा देण्यासाठी बालिका दिनाचं औचित्य साधून शाहू स्मारक इथं त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आणि कला दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं.
यावेळी नामदार पाटील यांनी हंकारे कुटुंबियांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून कलाकारांना प्रेरणा देण्याचं काम केल्याचं सांगितलं. चित्र रेखाटताना कलाकारांची विचारक्षमता महत्त्वाची असते, त्यामुळे अशा कलाकारांना समाजव्यवस्थेनं प्रेरित करणं महत्त्वाचं असल्याचं नमूद केलं. कला विषयामुळं विद्यार्थी खऱ्या अर्थानं सुसंस्कारित होतो. प्राथमिक शिक्षणात हा विषय सक्तीचा करावा अशी मागणी कला दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी केली. यावेळी कॅमल कंपनीतर्फे या बालचित्रकारांना रंगसाहित्य देण्यात आलं. याप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, प्राचार्य अजय दळवी, विजय टिपुगडे, मुख्याध्यापक माधव गोरे, उद्योजक राहुल बुधले, डॉक्टर मिलिंद सामानगडकर, शिक्षक नेते दादा लाड, आंतरभारती शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष पल्लवीताई कोरगावकर, माजी नगरसेवक प्रवीण केसरकर, शिल्पकार सतीश घाडगे, गजानन धुमाळे, नागेश हंकारे, सुनीता हंकारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. संस्कार भारती कोल्हापूर साहित्य विधा आणि करवीर नगर वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमानं पुस्तक रसग्रहण कार्यक्रम पार पडला. सरिता आव्हाड लिखित हम रस्ता नाकारताना या पुस्तकात मांडलेला लेखिकेचा जीवन संघर्ष आणि त्यांनी वर्णन केलेल्या व्यक्तिरेखा उलगडत नलिनी जुगारे यांनी या पुस्तकाचं रसग्रहण केलं. यावेळी संस्कार भारतीचे पश्चिम प्रांत संपर्क प्रमुख व्यंकटेश बिद्दूर, ग्रंथपाल मनीषाताई शेनी, उपाध्यक्षा कमलाताई हर्डीकर, स्नेहा वावळे, संजीवनी तोपखाने, आदित्य मैदर्गीकर, पल्लवी जोशी गोखले, संस्कार भारतीचे सतीश आंबर्डेकर, ऋग्वेद बिद्नूर, दीप्ती कुलकर्णी आदी उपस्थित होते. जाहिरात संस्थांची शिखर संस्था असलेल्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज अँड मीडिया असोसिएशन अर्थात आसमाच्या 2 वर्षासाठी अध्यक्षपदी सुनील बासरानी यांची तर उपाध्यक्षपदी PS कुलकर्णी यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे. अध्यक्षस्थानी मावळते उपाध्यक्ष महादेव शिंदे होते. सचिवपदी संजीव चिपळूणकर आणि खजिनदार म्हणून राजाराम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. जाहिरात व्यवसायात येणाऱ्या अडचणी सोडवण्याची ग्वाही अध्यक्ष सुनील बासरानी यांनी दिली आहे. पुढची बातमी आहे क्रीडा विश्वातली. कसबा बावडा इथं आजपासून राज्यस्तरीय एकेरी कॅरम स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत 256 स्पर्धक सहभागी झालेत. छत्रपती शंभूराजे फ्रेंड्स सर्कलनं या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. कसबा बावडा इथल्या छत्रपती शंभूराजे फ्रेंड्स सर्कलनं 31व्या वर्धापन दिनानिमित्त गंगा भाग्योदय संस्कृती हॉल इथं या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं. यावेळी माजी नगरसेवक मोहन सालपे, श्रावण फडतारे, अजित पोवार, संतोष ठाणेकर, मदन जामदार, श्रीराम सेवा संस्थेचे अध्यक्ष धनाजी गोडसे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. पुणे, मुंबई, सातारा, कराड, सांगली, रत्नागिरी इथून 256 स्पर्धक सहभागी झाले. स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला 21,000, द्वितीय क्रमांकाला 11,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी 5,000 अशी बक्षिसं दिली जाणार आहेत. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मंगळवारी होणार आहे. गणेशवाडी इथून दूध विक्रेता राजू मळीवाड याची दुचाकी आज सकाळी अज्ञात चोरट्यानं चोरून नेली आहे. दुचाकी घेऊन जात असताना चोरटा क्लोज सर्किट कॅमेऱ्यात कैद झालाय. कुरुंदवाड पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. बातमीपत्राच्या या भागात पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कबनूर चौकात शनिवारी रात्री संदीप माघाडे हा युवक थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. मोपेडमधून आणलेल्या कोयत्यासह धारधार शस्त्रानं वार केल्यानं संदीप जखमी झाला. संदीप या अवस्थेतच जीव वाचवण्यासाठी पळत सुटला. पुन्हा हल्लेखोरांनी पाठलाग करत त्याला गाठलं. शस्त्रास्त्रासह दगडानंही संदीपवर जोरदार हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी 14 संशयित आरोपींची नावं निष्पन्न झाली असून त्यापैकी 4 संशयित आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ग्रामपंचायत निवडणुकीतील राजकीय वादातून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितलं. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कबनूर गावामध्ये सिद्धार्थनगर एरियामध्ये काल संदीप मागाडे या युवकावर 8 ते 10 जणांनी सशस्त्र हल्ला केला. त्यामध्ये तो जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेनंतर कलम 302, 143, 147, 149, 323, 504, 506 आर्म ॲक्ट 425 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब